माहिती आहे सर्वांना? काय रे? ग्लास. कशाचा आहे ग्लास? काचाचा. काचाचा. याचा वापर आपण कुठे करतो? कशासाठी करतो? चहा पिण्यासाठी. हा बरं. आता ग्लास खाली होता बरोबर आहे. आता मी ग्लास मध्ये काय टाकलं रे? कशावरून पाणी टाकलं? तुमच्याकडे काही प्रूफ आहे का मी पाणी टाकलंय? दुसरं पण काय राहू शकते? दुसरं पण काय राहू शकते ना रे? हे कशावरून पाणी आहे? बघा आता काय झालं, तुम्ही शाळा सुटल्यानंतर घरी गेले आणि तुमच्या घरी जर असा अर्धवट भरलेला ग्लास तुमच्या घरी असला तर तुम्ही ते पाणी म्हणूनच प्याल का? की तुमच्या घरच्यांनी तिथे काही पण ठेवू शकला असता, एखादा काही औषध म्हणा किंवा काही, बरोबर आहे? मग तुम्ही ते प्याल का? त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? हे पाणीच आहे, हे कशावरून तुम्हाला सिद्ध करावं लागेल ना. मग बघा आपण विज्ञानामध्ये शिकतो, विज्ञानामध्ये बघा विज्ञान शिकत असताना आपल्याला 5 शास्त्रीय पद्धती आहेत. त्या पद्धतीनुसार आपण ते पडताळलं पाहिजे. पहिलं आहे निरीक्षण. तर मी हे याला बघत आहे तर मला वाटत आहे की ग्लास आहे, ग्लास मध्ये पाण्यासारखं काही आहे बा, ग्लास मध्ये पाण्यासारखा काहीतरी आहे. नंतर मग काय, मी तर्क बांधतो, तर्क की याच्यामध्ये पाणी राहू शकते. मग मी काय म्हणतो, याचा स्मेल घेतो मी, वास. याचा काही वास तर नाही, पाण्याला वास असते का? मग मी याचा वास घेऊन बघतो, वास येते का? वास येईल तर हे दुसरीच करायला, आणि वास नसेल तर हे कदाचित पाणीच राहू शकते, बरोबर आहे? शायद मला वास नाही येत, तुला येते का रे? वास नाही येत, म्हणजे हा होऊ शकते, पाणी राहू शकते. पहिला आपण काय केलं? निरीक्षण. दुसरं काय केलं आपण? अनुमान. अनुमान म्हणजे आपण याला चेक करून बघितलं, म्हणजे वास घेऊन बघितलं तर हे आपल्याला 2 याच्यामध्ये पाणी असल्यासारखं जाणवलं. मग आता मी अनुमान लावतो हे पाणीच असेल का? मी याला टच करून बघतो. आता बघा मी याला टच करून बघतो, पाणी आहे का? याला टच केलंय मी, मला असं काही वाटलं नाही की हे अल्कोहोल असेल की दुसरंच काही असेल, कारण मला पाण्यासारखंच वाटत आहे. ठीक आहे. आता नंतरची 5वी स्टेज, 34 स्टेप आहे, ती म्हणजे प्रचिती. आता मला हे पाणी आहे की नाही हे बघण्यासाठी काय करावं लागेल? पिऊन बघावं लागेल. बरं पिऊन बघतो. बरं पिऊन बघतो मी, पाण्यासारखाच वाटला, पाण्यासारखाच वाटला मला. कारण मी जेव्हा जेव्हा पाणी पिलो तेव्हा मला जसं पाणी वाटत होतं तसंच मला आता वाटत आहे की हे पाणीच असायला पाहिजे. मी 5 आपण शास्त्रीय पद्धती आहेत वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या. पहिली कोणती सांगितलं? निरीक्षण. निरीक्षण म्हणजे बघणे. बघितल्यानंतर मला समजलं हे पाणी असावं. त्याच्यानंतर मग मी अनुमान लावलाय. अनुमान म्हणजे मी वास घेऊन बघितलाय, वास काय आली नाही, मला वाटलं हे पाणीच असावं. त्याच्यानंतर मग मी तर्क बांधलाय. तर्क मध्ये मी याला बघितलं, याच्यासोबत म्हणजे काही स्पर्श करून बघितलं, मला काही म्हणजे पाण्यासारखंच वाटलं. चौथी म्हणजेच प्रचिती, म्हणजे मी पाणी पिल्यानंतर हे मला जाणवलं की पाणीच असावं. आणि 5वा म्हणजे प्रयोग. तर बघा प्रयोगामध्ये मला हे बघावं लागेल की नेमकं हे पाणीच असेल का. याच्यामध्ये मग लॅबोरेटरीमध्ये नेऊन याच्यावर काही टेस्ट असतात पाण्याच्या, ते तपासावं लागेल. पण मला हे समजलं की पाणीच आहे, कारण मी जेव्हा जेव्हा पाणी पिलो तेव्हा मला पाण्याची चव कशी लागली? अशीच लागली जेव्हा मला आता लागली. तर बघा आपण विज्ञान शिकत असताना आपलं पूर्ण अवयव, आपला कान, नाक, डोकं, आपले जे पंचेंद्रिय आहेत ना, सर्व आपले ऍक्टिव्ह असले पाहिजे. आपल्यासोबत काय घडते समाजात, आपल्यासोबतचा आपला मित्र, आपली मैत्रीण, आपल्यासोबत काय होत आहे, आणि आपल्या समाजामध्ये खूप प्रमाणात चालत आहे जादूटोना, बाबागिरी, बंधुगिरी. एखादा मग बाबा येते, हा तुला काय त्रास आहे, हा नाही तुझ्या मागे काहीतरी जादूटोना आहे. तर ते बाबा लोक कशा प्रकारे आपल्या जनतेला, आपल्या समाजातील लोकांना कशा प्रकारे
कशा प्रकारे म्हणजेच आपल्या वैज्ञानिकच ते प्रयोग असतात, पण त्यांना वाटते की मी चमत्कार करतो. काय करतो मी? चमत्कार करतो. पण ते चमत्कार राहत नाही. ते काय असते बघा, दोन प्रकारे फक्त प्रक्रिया होतात विज्ञानामध्ये, म्हणजेच एक भौतिक आणि दुसरा रासायनिक. म्हणजेच आपल्या वातावरणामध्ये म्हणा किंवा आपल्या सजीव सृष्टीमध्ये किंवा आपल्या पृथ्वीवर जे काही बदल होतात, एक तर ते रासायनिक बदल असतात, एक तर भौतिक बदल असतात, किंवा आपण त्याला काय म्हणू, जो आपल्या समोर जादूगिरी करतो किंवा त्यांच्यामध्ये हातचलाकी, हातसफाई म्हणतो आपण त्याला. या जगामध्ये जादू आणि जे काय म्हणतात जादूटोना, बाबागिरी, तर हे चमत्कार तर नाहीच. एक तर ते भौतिक प्रक्रिया असते किंवा ते रासायनिक प्रक्रिया असते किंवा त्यांनी केलेली हातसफाई. आता आपण प्रयोगाला सुरुवात करायची. बरं, तर तुम्ही नेहमी बघितले असाल अंगात देव येणे, बरोबर आहे? अंगात आलेले देव पुढे 11,000 रुपये ठेव. तर बघा, कोणाच्याच अंगामध्ये देव येत नाही, कोणाच्याच अंगामध्ये देव येत नाही. आणि ज्याच्या कोणाच्या अंगामध्ये येत असेल तर समजून जायचं की त्याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. आपल्या म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये फरक पडलाय आणि त्याच्यामध्ये मानसिक संतुलन त्याचं बिघडलंय. आणि ज्याच्या कोणाच्या अंगात देव येते, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन बघायचं आणि काय करायचं, सुई टोचायची आणि बघायचं त्याचा देव किती वेळपर्यंत राहते त्याच्या अंगात. ठीक आहे? देव यायचा असता तर सर्वांच्या अंगामध्ये आला असता, कारण तो जो बनलाय आणि आपण जो बनलोय सर्व सारखे बनलो. त्याच्या शरीरामध्ये जे अवयव आहेत तेच आपल्या पण शरीरामध्ये आहेत. त्याच्यामध्ये अशी कोणती विशेषता असते रे? कोणती विशेषता असते का? नाही. तर मग आपण पहिल्या प्रयोगाला सुरुवात करायची. ठीक आहे? माझ्या हातामध्ये काय दिसत आहे? सगळ्यांनी ओळखलंय? कापूर. तुम्ही एखाद्या बाबाकडे वगैरे गेलं तर पहिला तुम्हाला तो पहिला चमत्कार दाखवेल. पहिला चमत्कार कसा? तो काय करेल, आपल्या हातावर कापूर जाडेल आणि माझ्यामध्ये असं काहीतरी शक्ती आहे, माझ्याकडे काही ताकद आहे की मला ते लासणार नाही, ते असं हातावर पेटवेल आणि खाऊन दाखवेल. बरोबर आहे? तर आता मी तुम्हाला त्याचाच एक छोटासा नाही का प्रयोग करण्याचा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. सक्सेस झाला तर ठीक, नाहीतर त्यातून ठीक. हा, तर सुरुवात करायची. बघा, माझ्या हातावर मी पेटवलाय. ठीक आहे? बघा, मी ते सादरीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, मला घरी प्रॅक्टिस करायला वेळच नाही मिळाली. तर बघा, म्हणजे बाबा लोक काय म्हणतात, माझ्याकडे असं काहीतरी दैवी शक्ती आहे, माझ्याकडे असं काही खास गोष्ट आहे की ज्याच्यामुळे मी आपल्या हातावर कापूर पेटवतो आणि ते पेटतं कापूर मी स्वतः खातो. तर मी आता तुमच्या समोर खाल्लंय, मग माझ्यामध्ये अशी काही अलग ताकद आहे का? नाही. मग बघा, असंच तुम्ही पण करू शकता. याच्यामध्ये काही नाही. बघा, कापराची वडी कशी असते, जाड असते. याच्या मागचं वैज्ञानिक कारण मी तुम्हाला सांगतो की ते आपल्या हाताला लासतच नाही आणि आपल्या तोंडामध्ये टाकल्यानंतर आपल्या तोंडाला पण काही लासत नाही. बघा काय आहे, हे कापराची वडी जी आहे हे जाड असते, बरोबर आहे? जाड आहे आणि हिला आपण जेव्हा पेटवलो तेव्हा ही वरून वरून पेटते आणि खालून तिला आग म्हणजे लागत नाही आणि ते लागायला वेळ लागतो. काय केलं मी, हिला पेटवलं माझ्या हातावर आणि मी माझ्या तोंडामध्ये टाकलो. तोंडामध्ये टाकल्यानंतर आपल्या तोंडामध्ये सलाईवा असते, लाळ असते, बरोबर आहे? आणि आपला तोंड ओला असतो. आपल्या तोंडाला ओलावा असल्यामुळे आपल्या तोंडामध्ये जिभेवर ठेवल्यानंतर 3 सेकंद पर्यंत ते जळत राहू शकते. किती सेकंद पर्यंत? म्हणजे मी ते पेटवून माझ्या जिभेवर ठेवून
3 सेकंद पर्यंत माझ्या तोंड उघडा ठेवू शकतो, त्याच्यानंतर माझ्या तोंड आपणच दाबलं जाईल. समजलं? मग याच्यानंतर जर तुमच्या समोर कोणी कापूर पेटवून सांगितलं की माझ्याकडे खास शक्ती आहे, मी माझ्या हातावर कापूर पेटवून तोंडात टाकू शकतो पेटता कापूर, त्यांना म्हणायचं माझ्याकडे पण आहे शक्ती, मी पण करू शकतो. मग नंतर सांगायचं की हे काही स्पेशल शक्ती नाहीये. समजलं? कोण ट्राय करते? वर्ग 7वा ये देवांशू हटवार ये. हा, देवांशूसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. बघा आता होऊ शकते कदाचित माझ्यामध्ये स्पेशल शक्ती राहू शकते, पण याच्यामध्ये असेल का? हा चल घे, नाही हा काही नाही होत, घाबरायचं नाही. बघा देवाचा अंश आहे वा, नसलं का काही? काय विजय झाली? प्रॅक्टिस आहे का? बरं, मग दुसरा कोणते रे? हा, मुलींमधून एक आता ये होईल. बरं बरं ये रे, दुसरी कोणी? अरे काही नाही होत, काही नाही होत, मी तुमच्या सोबती लावू. ये याच्या हे एक विज्ञान आहे, मी याची अभ्यास केलाय. कापूर खरंच आपण हातावर जाळू शकतो का? जाळल्यानंतर आपण तोंडात टाकू शकतो का? मी प्रॅक्टिकल नाही करून पाहिली आहे, पण याच्याबद्दल अभ्यास केलाय. हा, घाबरायचं नाही, काय नव्हतं. काय काही नसलं का रे? हा, काय वाजवा एकदा. तर क्रमांक 1 आपला झालाय. म्हणजेच काय, ही कोणामध्ये काही दैवी शक्ती नाही. पेटता कापूर हातावर कोणी कापूर पेटवू शकतो आणि तोंडामध्ये टाकू शकतो. याच्यासाठी कोणत्या दैवी शक्तीचा किंवा कोणत्या याचा काही संबंध आहे का रे? तर आता आपण दुसरा प्रयोग बघूया. पहिला प्रयोग कोणता झाला आपला? कापराचा. तर आता आपण दुसरा प्रयोग बघणार आहोत. पकड़ा अरे आपापसात कोणी बोलू नये, मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचं. ठीक आहे? आता 2 ग्लासामध्ये आपण काय ठेवलंय? पाणी. आता बाबा लोकांकडे तुम्ही गेले किंवा तुम्ही बाबा लोकांकडे गेले, काय करणार बाबा लोक? तर काय करणार? पाण्यामध्ये एक लिंबू टाकणार. पाण्यामध्ये लिंबू टाकल्यानंतर तो काय करणार? थांबा ते होते, आपला प्रयोग होते, तोपर्यंत आपण दुसरा बघू. आणि लक्षपूर्वक पहा बरं. तुम्हाला समोरच्या पिढीला तुम्हाला सतर्क करायचं आहे की आपल्या संपर्कामध्ये येणारा कोणी अनोळखी व्यक्ती आपल्यासोबत कसं वागतो, कसं बोलतो, आपल्याला नेहमी सतर्क राहायचं आहे. कागदाचं आहे का? हा, असं तसं कागद नाही. हा खूप म्हणजे काय म्हणू आपण त्याला, हिमालयातून तपस्या करून कागद आणलेला आहे. कुठून आणलेला आहे? तर बघा, बाबा लोक काय म्हणतील? तुम्ही बाबा लोकांकडे गेले तर बाबा लोक काय म्हणतील? तुझ्या मागे काहीतरी आहे बापू, तुझ्या बोलणं, तुझा जो दिसणं आहे, मला याच्यामध्ये काहीतरी दिसून येत आहे. खरंच तुला भूतानं झपाटलाय का? खरंच तुझ्या मागे काही करणी केली आहे काय? बरं, आपण त्याची एक बघूया. जर आता हा कलर कसा आहे? पिवळा. कसा आहे? पिवळा. तर मग तो बाबा काय म्हणेल? बघ, तुझ्या मागे जर लेखा काही असेल तर ह्या कागदाचा कलर बदलेल. बरं, कागदाचा कलर काय होईल? चेंज होईल. पकड सर. तर बघा, आपण आता तेच प्रयोग इथे सादर करण्याचा प्रयत्न करूया. तर काय होईल? बघा, त्या बाबा लोकांकडे त्यांचे हात साफ करण्यामध्ये ते एक्सपर्ट असतात. काय करतात? तो काय करेल? असा हात फिरवेल आणि कागदाच्या आणि त्याच्या हाताचा स्पर्श झाल्यानंतर
त्या कागदाचा कलर ऑटोमॅटिक बदलणार. आता आपण ते करून बघूया. बघा, बाकीच्यांनी बोलू नये. हा बघा, अरे कागदाचा कलर कसा होता आणि आता कसा होत आला. हा खरंच लेका, तुझ्यामध्ये काहीतरी आहे. तुला एकतर भूतानं झपाटलाय किंवा तुझ्या मागे कोणीतरी जादूटोना केलाय. मग तो बाबा काय म्हणणार, तुझ्या मागे असं प्रॉब्लेम आहे बापू, याचं एकच सोल्युशन आहे. याचं एकच सोल्युशन आहे. त्याच्यासाठी तुला काही पैसे द्यावे लागतील आणि ते याच्यासाठीच समाजामध्ये नकारात्मकता आणि नकारात्मकतेमधूनच ते आपला फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. मग काय करेल तो, तुझ्या असा प्रॉब्लेम आहे, तुला एवढे रुपये द्यावे लागतील. मग मी म्हणजे ते त्याच्या मनामध्ये फसून जाते की मी त्यांच्याकडे गेलो किंवा ते माझ्याकडे आले आणि त्यांनी असं प्रयोग केला तर खरंच ते कागदाचा रंग जो आहे तो बदलला. मग माझ्या मागे मग त्याची तर मानसिकता तशीच होईल. तो हेल्दी माणूस असेल ना तरी तो त्या प्रकारे मग तसं त्याच्या शरीरामध्ये बदल घडून येईल आणि तो खरोखरच नाही का बिमार होईल किंवा त्याचे लक्षणं त्याच्यामध्ये आढळतील. मग तो अजून जाईल त्याच्याकडे, बाबा मला खरंच काही दिवस झाले, मला कसं तरी होते, माझा जीव मानत नाही, मला काहीतरी होते, बाबा काहीतरी उपाय सांगा. बाबा म्हणाल, बस मी त्याचीच वाट पाहत होतो, माझा खिसा गरम करण्यासाठी. आणलंच का एवढे पैसे? हो बरं. मग बाबाजवळ जसं नाही का समस्या असते तर त्या समस्येचे पण उत्तर असते. मग बाबा का म्हणते, अरे काही नाही, याच्यासाठी माझा एक रामबाण उपाय आहे. तो उपाय झाल्यानंतर तू एकदम सर्व ठीक होशील. मग कसा, आता जे लाल कलर झालाय याला मी जसंच्या तसा आता बदलवून टाकतो. बदलवायचा. तर बाबा जेव्हा अशी राहते, आता मी माझ्या रेडीमेड काम आहे, बाबा पूर्व तयारीनेच राहते. काय असणार, त्याच्याकडे एक पाण्यासारखा काही द्रव असणार आणि त्या द्रवाने तो बरोबर ते साफ करणार. तर बघा, आधी मी प्रयोग सांगतो आणि प्रयोगामध्ये मी कोणते साहित्य वापरलो आणि ते कसं केलं ते पण सांगतो. बघा, काही वेळामध्ये तो पूर्ण जसे तसं होईल. माझा प्रयोग सादर करण्याचा हा उद्देश आहे की तुमच्यामध्ये एक जागरूकता निर्माण व्हावी. मी काय वापर केलाय, एक कागद घेतलाय मी साधा. त्या कागदावर मी काय केलं, हळदीला ब्रशने त्या कागदाला लावली आहे आणि त्या कागदाला लावल्यानंतर वाळू दिलाय आणि वाढल्यानंतर मी काय केलंय, आता आपला जो कपडे धुवायचा डिटर्जंट पावडर असते ना, म्हणजेच हळद ही एक नॅचरल इंडिकेटर असते. म्हणजेच आपल्याला ते नैसर्गिकरित्या ते म्हणजे इंडिकेटर पावडर ही बेसिक असते, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, क्षारीय. आणि जेव्हा हळदीच्या आणि त्या डिटर्जंट पावडरचा संपर्क आला तेव्हा ते कागद कसं झालं, लाल झालं. नंतर मी काय केलं, लिंबू घेतलं, लिंबूचा रस ते त्याला लावलंय. तर बघा, लिंबू कसं असते, ऍसिडिक असते, लिंबू मध्ये सायट्रिक ऍसिड असते. तर ऍसिड आणि बेस यांचं रिॲक्शन झाल्यानंतर ते बरोबर जसेच्या तसंच झालंय. आता हे काही थोडं वाढायला वेळ लागेल, तर काही भाग झालेला आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपला दुसरा प्रयोग समजला. दुसऱ्या प्रयोगामध्ये आपण काय वापरलं, लिंबू, हळद आणि निरमा. आपण हळदीला पेपरला लावलं, ते वाळल्यानंतर आपण त्याला निरम्यानं ते केलं, निरम्यानं त्याच्यावर ते काहीतरी काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर निरम्याचा आणि हळदीचा संपर्क झाल्यानंतर कागद कसं झालं रे, लाल. आणि नंतर त्याच कागदाला आपण लिंबू लावलं, तर लिंबू लावल्यानंतर काय झालं, पिवळं झालं. समजलं. तर अशा प्रकारे आपला दुसरा प्रयोग समजला. तिसरा प्रयोग श्रद्धाचा आहे. झाला का?
आता ते कशी, तर आपण त्याचा एक डेमो घेऊया. तर बघा, हा ते नंतर ठेव. आधी काय रे, नारळ आहे. नारळामध्ये काय असते, पाणी असते. आणि आपल्याला खायसाठी काय असते, खोबरा. त्याच्या व्यतिरिक्त काही नसते ना. तुम्ही एखाद्या बाबाकडे किंवा एखाद्या तांत्रिका मांत्रिकाकडे गेलात तर काय म्हणाल, तो काय म्हणेल, तुम्हाला काहीतरी झपाटलाय. तो असं तुमच्या अंगावर नारळ उतरवेल. खरंच म्हणाल, जर तुझ्यामध्ये जर काही दैवी शक्ती असेल किंवा तुला काही तुझ्यामध्ये काही काय म्हणतात त्याला, आपल्याला तुला जर कोणी झपाटलं असेल तर या नारळामधून काही विचित्र वस्तू निघण्याची शक्यता असते. तुम्ही घाबरून जाल, असं कसं. मग तो काय करेल, तुम्हाला बोलेल आणि तुमच्याच हाताने नारळ फोडून घेईल. आणि जर त्या नारळामधून जर काही निघालं तर तुमच्या त्या बाबांवर विश्वास बसला तर मग काय होईल, तुमची ते जे मानसिकता, तुमचा ब्रेन एवढा पॉवरफुल आहे की एखादा जो विचार तुमच्या डोक्यामध्ये जर गेला तर तो सहसा निघणार नाही. एखादा मुलगा आहे रे, तू ये. हा नारळ आहे का रे, नारळ आहे का दुसरंच काही आहे. इथून बघ बरं, काही फुटला वगैरे आहे का. फुटला नसे ना, खरंच नसे. चांगला चेक करून बघ. कुठून सगळं आहे ना. मग जबस नारळ सगळं आहे, दिसत आहे सर्वांना. आता आपण याला फोडून बघूया. खरंच याच्यामध्ये जर आता ढोंगी बाबाचे जे असतात ते कशा प्रकारे त्यांचा प्रयोग करतात, हे कोणीतरी हे मनीष. हा हा आता बघा, सगळ्यांनी इकडे लक्ष दे. बघा सगळ्यांनी बसा, सर्वांना दिसते. हा इथे फोडायचं. तर बघा थांब रे, नारळ फोडल्यानंतर जर काही वस्तू निघाली तर बाबा त्याला म्हणणार की खरंच तुला काहीतरी कोणीतरी झपाटलंय, तुझ्या मागे काहीतरी जादूटोणा केलाय, तुझ्या मागे काहीतरी करणी केली आहे. तर बघा याच्याची एक डेमो म्हणून आपण बघणार आहोत. फोड. फोडल्यानंतर काय काय निघलं रे, काय निघलं. हे नारळामध्ये उगत असते का, मग ही नारळाच्या आतमध्ये कशी काय गेली. लहान मुलं सांगा रे, नारळामधून कशी निघली, कशी गेली. तर बघा जेव्हा हे प्रात्यक्षिकपणे तो जेव्हा तांत्रिक असो किंवा मांत्रिक किंवा बाबा जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर एखादी कृती अशी करेल ना, तेव्हा तुमचा खरंच विश्वास बसणार की खरंच असं कसं होऊ शकते. खरंच माझ्या मागे काहीतरी लागलेलं आहे, म्हणूनच त्या नारळामध्ये काहीतरी निघाला, लाल निघाला. तो बघा, तो काय करणार, एकतर काळी रिबीन ठेवणार किंवा लाल रिबीन ठेवणार. पण मला रिबीन मिळाली नाही म्हणून मी शाळेला त्याग टाकलाय. तर कसं केलंय, तर बघा मी काय केलंय, नारळ असते, नारळाचा पुच्छा असा काढला आणि इथे 3 डोळे राहतात. तर त्याला मी नाही का काहीतरी टोचून त्याच्यामध्ये आतमध्ये टाकलाय आणि ह्या जसाच्या तसा फेविकॉलनं चिपकवून ठेवला होता. अशा प्रकारे मी हा केलाय. तर बघा तुम्हाला समजलं तर ठीक, नाही तर मग तुम्ही ढोंगी बाबाच्या आरी जाल. ढोंगी बाबा मग म्हणेल, मग कसं आता तुझ्या मागे काहीतरी आहे, याच्यासाठी तुला आता एवढे पैसे द्यावे लागेल, मी तुला बरोबर करून देतो. बघा आपल्याला एक पॉझिटिव्ह जरी शब्द मिळाला तरी आपला डोका दिवसभर पॉझिटिव्ह असतो. आणि आपल्याला जर एखादा शब्द जर निगेटिव्ह मिळाला तर आपण दिवसभर निगेटिव्ह असतो. ढोंगी बाबानेच त्याला निगेटिव्ह केलं, म्हणला का मी जर हा नारळ तुझ्या अंगावरून ओवाळून जर मी फोडलं आणि जर काही निघाला तर निश्चितच तुझ्या मागे काहीतरी लागलेला आहे. आणि ते फोडून दाखवलं. फोडल्यानंतर काही निघालं तिथून काळी रिबीन किंवा लाल रिबीन निघेल त्याच्याकडे. आणि ते निघाल्यानंतर याचा विश्वास बसेल बाबावर, बाबाजी मला वाचवा, कसं तरी करा, पैसे किती लागत. मग
एवढे रुपये लागतील, मी तुला व्यवस्थित करून देतो. मी सांगतो तसं उपाय कर. तुम्ही बघितले असेल गावाचे चौरस्त्यावर लिंबू, त्याच्यावर काहीतरी टाकून, बरोबर आहे. तर मग बाबाजी काय करेल, बस तू एवढा उपाय कर, तुझं सर्व काही नीट होऊन जाईल. बघा, निगेटिव्हिटी पण त्यानंच पसरवली आणि पॉझिटिव्हिटी, मग तो काय करेल तशाच प्रकारे करेल. आणि तशा प्रकारे केल्यानंतर त्याच्या डोक्यातून, त्याच्या मनातून तो विचार निघून जाईल आणि अजून तो सुरळीतपणे व्यवस्थित राहील. तर अशा प्रकारे आपल्या समाजामध्ये अशा प्रकारे ढोंगी बाबा जे असतात ते स्वतःच वातावरणामध्ये निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मक वातावरण तयार करतात आणि त्याच्यावरच उपाय म्हणून एक प्रकारचं काय करतात, सकारात्मक वातावरण निर्माण करतात. आता आपला एक शेवटचा प्रयोग राहिलाय, करायचा शेवटचा. विना माचीसनं मी तुम्हाला विस्तू पेटवून दाखवणार आहोत, बघणार. तर चला, मी याच्यामध्ये काही नाही टाकत आहे, फक्त नारळाच्या बुचाने कागद टाकत आहे, बरोबर आहे. नाही सर, हे राहायला पाहिजे. मला टाकते आता, कोणाला काय पॉच इकडे या. खाल्लं बसा. जी सर, चलो ऑर्डर सर. काय दिसत आहे रे सर्वांना, पाणी आहे, पाणी आहे, पाणीच समजा याला, पाणीच समजा. मी काय करतो, हे पाणी ह्या याच्यामध्ये मी टाकतो, हा जसा मी टाकणार तसा याच्यातून आग लागणार. तर बघ, माचीसच्या काड्या पेटवायला पण माचीसच लागते, बिना माचीसनं पेटणारच नाही. बघा रे, चव घेऊन बघता का, काय होणार नाही. पण हा पेट्रोल नाही, आम्ही नंतर सांगतो काय तर बघ, बघा न करता मी कशाचा वापर केलाय, मी जे शिकलाय. बघा, दोन पदार्थ एकत्र केल्यानंतर आग लागतो, तर ते दोन पदार्थ कोणते, एक आहे पोटॅशियम परमॅग्नेट, जो लॅबोरेटरीमध्ये आपल्याला वापर करतात, विविध प्रकारचे काय करतात, शोध लावतात सायंटिस्ट, बरोबर आहे. तर त्याच्यामधलाच पोटॅशियम परमॅग्नेट एक, आणि दुसरा आहे ग्लिसरीन. काय रे ग्लिसरीन, तुम्ही चेहऱ्याला लावताय ग्लिसरीन, ते ग्लिसरीन आणि पोटॅशियम त्यांच्यामध्ये आग लागते. तर बघा, बाबा लोक कसं म्हणणार, तुम्ही त्यांच्याकडे जाणार किंवा ते तुमच्याकडे आले तर म्हणणार की माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी विना माचीसनं आग लावू शकतो, किंवा तुमच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर मी हा ते पाणीच म्हणून सांगणार. तुम्हाला माहित नसणार की ही ग्लिसरीनच आहे, ते काय म्हणणार, तुम्ही टेस्ट घेऊन बघा, किंवा तुम्ही टेस्ट नाही घेतली तर पाणीच आहे म्हणून सांगणार. हे पाण्यानं आग, बघा मी पाण्यानंच आग लावणार होतो, पण तो पदार्थ आपल्याला मिळाला नाही. एक सोडियम मेटल असते, सोडियम मेटल त्याच्या पाण्यासोबत संपर्क झाला तर आग लागते. पण सोडियम मिळाला असता तर आपण ग्लिसरीनच्या जागी पाणी टाकलं असतं. तर काय करेल तो बाबा, बघ माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी बिना माचीसनं किंवा इतर कोणत्या साहित्याचा वापर करता मी आग लावून दाखवतो. तर आपण अशा बाबांच्या म्हटल्यानुसार त्यांच्या
त्यांच्या याच्यात फसायचं नाही. आपल्याला डोकं आहे सर्वांना डोकं आहे का? बिना डोक्याचं कोणी नाही. कोणी तुम्हाला कोणी काही बोलत असेल तर पहिल्यांदा आपल्या डोक्यामध्ये विचार करायचा, खरंच हे माझ्या कामाचं आहे का? खरंच हे माझ्या फायद्याचं आहे का? जर असेलच तर त्याच्यावर पुन्हा विचार करायचा, हे करावं मी का करावं आणि का करू नये. तेव्हाच आपली समोरची येणारी पिढी ही व्यवस्थित टिकेल. नाहीतर आपण अशा अनेक प्रकारच्या घटना बघत आहोत. समाजामध्ये काही नकारात्मक गोष्टी फैलवून समाजामध्ये आपापसामध्ये भांडण लावणे, आपापसामध्ये जे लोकांना वेगळे करणे. तर बघा, सध्याच्या काळामध्ये आपण जरी बघितलो तर आपण विज्ञानाच्या 21व्या युगामध्ये वावरत आहोत. ह्या 21व्या युगामध्ये पण आपली लोक अंधश्रद्धेच्या आहारी आता पण जात आहेत. बरोबर आहे. तर आपण अशा अंधश्रद्धेच्या आहारी न जाता नेहमी स्वतः सतर्क राहून आपण त्याचा विचार केला पाहिजे. तर आजचे प्रयोग समजले सर्वांना? जगामध्ये भूत आहे का रे? कोण भूत पाहिलाय? बापरे, बांगलीमध्ये आहे का रे? कुठे आहे रे? बरं, तुम्ही खरंच स्वतः बघितलं की तुम्हाला कोणी सांगितलं की त्या झाडाखाली जाऊच नको, तिथे तुला भूत दिसेल? तुम्ही खरंच बघितलं की तुम्हाला घरच्यांनी सांगितलं गेलंय की तू तिथे जाऊ नकोस, त्या झाडाखाली, तो वडाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे, त्या झाडावर भूत असतात, तिथे जायचं नाही? तुम्ही खरंच बघितलं की तुम्हाला कोणीतरी सांगितलंय? कोणी पाहिला शुभम? हा, तर कोणी बघितलं आणि भूत आम्ही बघितलंच नाही. कसं असते सांग बरं? पिक्चर मध्ये नाही, असं खरं मध्ये तुम्ही खरंच भूत पाहिले का? अरे स्वतः बघितलं का तू? ज्यांनी स्वतः भूत बघितलं तर बघा इकडे लक्ष द्या. या जगामध्ये भूत नाहीच. कारण काय झालं? आणि ज्यांनी बघितलं असेल त्यांनी खरंच माझ्याकडे यावं आणि मला सांगावं. भूताच्या वर त्याचा पोस्टर बनवून नाही का आपण आपल्या शाळेमध्ये लावून टाकू. तर बघा, या जगामध्ये भूत ही गोष्टच नाही. भूत बघा, भूत कसं असते मी सांगतो तुम्हाला. भूत तर नाहीच, पण भूत तुमच्या मनामध्ये भरवल्या जाते. कोणाकडून? तुमच्या आई वडिलाकडून, तुमच्या बहीण भावाकडून. बघ, तू तिथे जाऊ नको बरं, तिथे तो भूत आहे, तिथे गेलास तर तो तुला मारेल, तिथे जायचं नाही बरं. हे तुमच्या मनामध्ये, तुम्ही लहान असतापासूनच तुमच्यामध्ये भूत हा शब्द भरतात. म्हणून तुमचा जो डोका आहे ना तशाच प्रकारे विचार करतो. कोणी सांगितलं असेल तुम्हाला भूताचे लांब केस असतात, कोणी सांगितलं असतात की भूताचे उलटे पाय असतात. तुम्ही बघितले का खरंच भूताचे उलटे पाय? कुठे बघितले? कोणी बघितलं रे? तर या जगामध्ये भूत नाहीच. तुम्ही आता लक्षात ठेवायचा. याच्यानंतर जर तुम्हाला कोणी भूताबद्दल सांगितलं तर तुम्ही भूत असो, लावडी नसो, चुडेल असो, चांडाळ असो, या जगामध्ये कोणी, तर काय करायचं? तुम्हाला जो कोणी सांगेल की भूत आहे तर त्याला म्हणायचं तू कुठे पाहिला, काय आहे? तर बघा, भूत हा खरोखर नसते, तो तुमच्या मनामध्ये भरवले जाते. तुमच्यामध्ये त्याच्याबद्दल भीती निर्माण केल्या जाते आणि तुमच्या डोक्यात तशाच प्रकारे विचार करते. आता बघा, तुम्ही एक रस्त्याने चालत असताना तुमच्या मनामध्ये असा विचार येते की कदाचित तिथे भूत नसेल. खरंच तशाच प्रकारचे तुमच्यासोबत असा भास होईल तुम्हाला. तर भूत हा खरोखर नसते, भूताचा तुम्हाला भास असते. तुम्हाला कल्पना दिली आहे कोणीतरी की भूत आहे, त्याचे लांब केस असतात, त्याचे पाय उलटे असतात. तर बघा, एकदा तो विचार जर तुमच्या डोक्यामध्ये फिट झाला तर तुम्ही झोपेमध्ये दचकून उठाल, तुम्ही रस्त्याने चालत जाताना घाबराल. तर याच्यानंतर लक्षात ठेवायचं या जगामध्ये भूत ही गोष्टच नाही आहे. हे आपल्याला लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं आहे. तर याच्यानंतर तुम्ही विचार करायचा, जर कोणी तुम्हाला भूत आहे म्हटलं तर त्याला म्हणायचं मला ते सिद्ध करून दाखव, मला दाखव, मी भूत पाहण्यासाठी आतुर आहे. आणि जर तो दाखवत असेल ना आम्हालाही सांगायचं, आमचं तुमच्या सोबत भूत बघणं होऊन जाईल. ठीक आहे?
हा, तर तुम्हाला कोणी दाखवत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही बघून घेऊ. तर नाहीतर त्याला शाळेमध्येच घेऊन या. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपण आजचे विज्ञानाचे प्रयोग केले. बघा, माझ्यामध्ये असं काही शक्ती नाही, माझ्यामध्ये असं काही नाही. मी विज्ञानाच्या सहाय्याने मला जे जे काही करणे शक्य वाटलं किंवा सहज झालं तर ते मी तुमच्याकडे करण्याचा प्रयत्न केलाय. बाकी असं काही नाही की माझ्याकडे असं विशेष आहे. मी जे काही प्रयोग केलाय त्याच्याबद्दल सर्व खुलासा तुम्हाला करून दाखवलाय की काय केलाय, कसं केलाय, कसं सोबत केलाय. ठीक आहे, थांबायचं आपण. ठीक आहे, आणि सर्व तुम्ही नाही का शांत चित्ताने मी प्रयोग केलेलं तुम्ही शांत चित्ताने ऐकलं, बघितलं, त्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. बघा, जे केलंय ना ते तुम्ही घरी करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जसे जसे मोठे होत शिकत जाल ना तेव्हा तुम्हाला स्वतःच त्या कॉलेजमध्ये हे असे प्रयोग करायला लागतील तुम्हाला, शाळेमध्ये. ठीक आहे, तर हे मी जे काही प्रयोग केलाय ते कोणी घरी करण्याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे. बघा, आता आपण फक्त थोडंसंही काहीतरी झालं तर आपले आई वडील असेही जुन्या विचाराचे असल्यामुळे ते बंधू बाबाकडे जातात आणि ते जे आपल्याला दाखवतात वास्तवात ते एक सायन्सचा भाग आहे. या ठिकाणी आपल्याला मोजक्या शब्दामध्ये आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये माननीय मस्के सरांनी तुम्हाला नाही का इथे सांगितलेलं आहे. तुम्ही पण भविष्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा. असे जे भोंदी बाबा आहे यांच्याकडे न जाता आजारी असाल तर डॉक्टरांकडे जा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. परंतु आपली मानसिकता खराब करून असं जीवन जगू नका. कारण की माणसं कसे एक वेळा मनावर बिंबलं की तुला असं आहे तर त्यानुसार नाही का ते जगत असतो. मग दवाखाना सुद्धा कामी येत नाही. प्रथम दवाखान्यात जायचं आपण. कुठे